बातमी हिंगोलीतून। कर्जमाफीसाठी हिंगोलीत शेतकरी आक्रमक झाले। वसमत परभणी राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। हयातनगर फाट्यावर शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू होतं। हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांची नासाडी झाली आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून घेतलाय। त्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झालाय। सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी या मागणीसाठी हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। वसमत परभणी राज्य महामार्गावरील हयातनगर फाटा येथे टेंभुर्णी खांडेगाव हयातनगर फाट्यावर शेतकऱ्यांनी तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन केलंय। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी त्या ठिकाणी केली पाहिजे। आज आपण पाहिलं असेल जी सोयाबीनची बॅग 2500 रुपयाला 4000 रुपयाला 2500 रुपयाची 25 किलोची बॅग आम्ही घेतली। आज ते सोयाबीन 3500 आणि 4000 रुपये क्विंटल त्या ठिकाणी विकायले। या गोष्टीकडे शासनाने त्या ठिकाणी लक्ष दिले पाहिजे। 8000 हेक्टरी ही मदत अतिशय तुटपुंजी आहे। कारण मी शेतकरी, सरकार मायबाप आम्हाला 1 हेक्टर शेती कसायची असेल सोयाबीनला 1 हेक्टरला 1 लाख रुपये खर्च आहे आणि तुम्ही जर त्या हेक्टरला 8000 रुपये देत असतील तर शेतकऱ्याचं होणार कसं? मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला हा शेतकऱ्याचा शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा आहे। या वेळेस जर शेतकऱ्याला जीडीपी 1 नंबरचा महाराष्ट्र शासनाचा असताना त्याला जर 8,500ची मदत आणि ज्या पंजाबचा जीडीपी 8व्या नंबरला असताना तिथे 50,000ची हेक्टरी मदत हा जर दुधा भाव करण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर यावेळेस अन्यथा शेतकरी तुमच्या कुठल्याही मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला कोण्याच शहरामध्ये कोण्याच गावात फिरू देणार नाही। तर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि सरकारकडे ही मागणी केलेली आहे। राज्य महामार्गावर हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या।